नवीन ज्वारी अजून आलेली नाही आहे, बाजरी मात्र आली. इंद्रावाली ज्वारी आहे पण पिकते आपल्या महाराष्ट्रामध्ये. गावामध्ये आपल्याला एक नवीन आपल्या महाराष्ट्रातलीच बाजरी आहे. सगळ्यात स्वस्त सिहोरमधला गहू आहे. गावामध्ये दोनच प्रकार आहेत, लवबर्ड्स पक्ष्यांचा खाना. हा तांदूळ मी दाखवला ना तर आपल्याला एक कमेंट आली होती, आपल्याकडेच पिकणारी ज्वारी इथे खूप महाग विकली जातात. हे कबूतर दान आहे ही बाजरी. ही आहे ही पण तिकडचीच आहे, राजस्थानची. आता सांगतात आता नवीन जेव्हा येणार पूर्ण मार्केटमध्ये चहलपहल आहे. खपली गहू पण आहे, एक नंबर क्वालिटी. असे व्यापारी येतात, गहू चेक करतात. 15 प्रकारचे तर लोकवन मिळतील तुम्हाला. धान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी सर्व काही मिळणार. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी APMCच्या दाना बाजारमध्ये आणि आपल्या पाठीमागे आहे ती एल सिरीज दिसते का बघा, एल ब्लॉक. आणि इकडे बरेच होलसेल व्यापारी आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला कडधान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी सर्व काही मिळणार आहे. आता तांदळाचं काय आपण आज एक्सप्लोर करणार नाही आहोत, कारण आपण 2 व्हिडिओ पाठीमागेच आपण तांदूळ एक्सप्लोर केलेला आहे या मार्केटमधला. ही सिरीज आपली मला वाटतं पी होती, म्हणजे पी ब्लॉकमध्ये होतो आपण. ही एल आहे आणि इथे आपण बघणार आहोत मेनली ते गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी दिसली तर ह्या 3 धान्यांचे आज रेट काय आहेत, म्हणजे गव्हाचा आजचा रेट काय असणार आहे, काय रेटने तुम्हाला मिळणार आहे, किती किलोची गोणी मिळणार आहे, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची तारीख आहे ती आहे 26 फेब्रुवारी 2026. तर आजच्या तारखेचे आपण रेट जाणून घेणार आहोत. आणि हे सर्व होलसेल मार्केट आहे, ते रिटेलमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. पूर्ण लाईन आहे एलची सर्व दुकानं दोन्ही साईडला दिसतात. आपल्याला गहू हे MP लोकवन दिसतं. हे कसं आहे दादा MP लोकवन? 37 रुपये बघा. हे MP लोकवन जो 37 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. क्वालिटी बघा. आणि दादा सांगतात तुम्हाला 15 प्रकारचे तर लोकवन मिळतील तुम्हाला. आणि हा बघा एक्स्ट्रा बोल्ड लोकवन जो आहे तो 36 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये सुपर लोकवन, सॉर्टेक्सवाला पण आहे बघा. सॉर्टेक्स सुपर लोकवन. सॉर्टेक्सचं मी तुम्हाला अर्थ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तांदळाच्या, निवडलेलं आहे एकदम क्लीन, ज्याच्यात बिलकुल कचरा नाही सापडणार तुम्हाला. त्यावरती सॉर्टेक्स लिहिलं आहे, पण हे सर्व गहू सॉर्टेक्सच आहेत, म्हणजे कचरा तुम्हाला कशातच नाही सापडणार. बघा दुकानाचा नंबर आहे L17 सिद्धिविनायक कॉर्पोरेशन. यांच्याकडे तुम्हाला होलसेलमध्ये गहू मिळेल. आणि हे सुपर लोकवनचा काय रेट आहे तर 34 असे हे गहू आहेत. आता लोकवनचे बरेच प्रकार दिसतात आपल्याला, त्यातला हा जो MP लोकवन आहे तो सगळ्यात स्वस्त आहे या दुकानामधला. 30 रुपये किलो हा गहू आहे. 30 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. आणि 30 किलोचं बॅग असतं ना आपलं बघा, 30 किलोची बॅग असणार आहे. आणि APMC चार्जेस वेगळे 0.80% बघा. APMCचे चार्जेस वेगळे लागतील 0.80%. हमाली किती? एका गोणीची 6 रुपये हमाली. चला ती तर नॉमिनल आहे, पण तुम्हाला 100ला 80 पैसे चार्ज एक्स्ट्रा लागणार आहे, प्लस 6 रुपये गोणीच्या मागे, हे लक्षात घ्या. आणि जो 30 रुपये रेट आहे तो बेसिक रेट आहे याचा. आणि 30 किलोचीच गोणी असणार आहे बघा. गावाची क्वालिटी बघा. आहे MP लोकवन. आणि हा शिवर कसा आहे दादा? बघा 36 रुपयाला तुम्हाला हा सिओर सॉर्टेक्स MP वीट. आणि हे सगळं MPचंच गहू आहे बघा, सगळा MPचाच गहू आहे हा. असे व्यापारी येतात, गहू चेक करतात आणि आपल्याला जो माल पाहिजे आता हे सर्व शॉपवाले आहेत. हे शॉपवाले येऊन इथे होलसेलमध्ये हे गहू घेऊन जातात चेक करून. बघा एक नंबर क्वालिटी. हा आहे सगळ्यात महागडा गहू 46 रुपये किलोचा. बाजूला त्यांचं भावतोल चालू आहे, पण हा 46 रुपये किलोवाला सगळ्यात महागडा गहू तुम्हाला या मार्केटमधला, म्हणजे यांच्या दुकानातला, मार्केटमधला नाही यांच्या दुकानातला. बघा MP लोकवनच आहे. पुन्हा आहे गोल्ड डायमंडवाला. आणि गहू पण मोठे आहे, बघून कळते. लोकवनमध्ये सगळ्यात महाग आहे लक्षात घ्या. पण यांच्या दुकानामध्ये हा खपली गहू पण आहे, डायबिटीजसाठी स्पेशल. कोणतं आहे तो? बघा दादांकडे म्हणजे आहे ते तुम्हाला खपली गहू पण मिळतो डायबिटीजसाठी स्पेशल. हा बघा खपली गहू आहे, डायबिटीज स्पेशल आहे बघा. खपली गहू हा कसा किलो? 100 रुपीज बघा. 100 रुपये किलो. म्हणजे सगळ्यात कॉस्टली तर हाच झाला मग आता डायबिटीज. बहुत रेयर लोग लेते हैं. ओके, ये सब रेग्युलर. आणि हा आहे तो 60 रुपये किलोवाला आहे, एलिफंट एक्स्ट्रा सुपर श्युअर. आणि हा 60 रुपये किलो आहे. या नॉर्मल गव्हामध्ये हा सगळ्यात महाग गहू यांच्या दुकानामधला. आता मी अगोदर हा बोललो होतो पण नाही, हा 46 रुपये लोकवनमधला सगळ्यात महाग आहे. आणि शुअरमधला सगळ्यात महाग आहे तो 60 रुपये किलोवाला. आणि खपली आपण बघितलं तो 100 रुपयेवाला किलो. असं हे गव्हासाठी स्पेशल यांचं दुकान आहे. गहूस तुम्हाला सर्व गहूस मिळेल होलसेलमध्ये. बाकी कडधान्य वगैरे पण मिळतील यांच्याकडे आलं तर.
सध्या आपण ते एक्सप्लोर नाही करत आहे, आपण फक्त आता गहूच एक्सप्लोर करतो. दुकानाचं नाव तुम्ही तुम्हाला दाखवलं, परत एकदा दाखवतो. सिद्धिविनायक कॉर्पोरेशन बघा L17 आणि त्याच्यासमोरच सिद्धिविनायक कॉर्पोरेशनचं L16 दुकान आहे, त्यांचंच आहे. इकडे तुम्हाला मिळेल ज्वारी बघा, जी आपण बघायला ना ज्वारी बाजरी हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. मका पण आहे आणि नाचणी पण आहे. नाचणी कशी आहे दादा? बघा नाचणी आहे ती 53 रुपये किलो आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज खूप येईल कारण पूर्ण मार्केटमध्ये चहलपहल आहे. बघा तांदूळ बिंदूळवाले बरेच आहेत, बरीच दुकान आहेत. आणि इकडे आता सध्या पीक टाईम असतो हा दुपारी 12 नंतरचा, 12 ते 3-4 वाजेपर्यंत चांगलाच पीक टाईम असतो. सगळे व्यापारी इकडे माल घ्यायला येतात. आणि ही आहे नाचणी ती 47 रुपीची. 2 क्वालिटीच्या नाचणी त्यांच्याकडे, एक 53 रुपयेवाली आहे आणि एक 47 रुपीजवाली आहे. आणि आपली सोलापूरची ज्वारी आहे यांच्याकडे, आणि सर्व सोलापूरचीच आहे ना ज्वारी. बघा सर्व ज्वारी ती सोलापूरचीच आहे. आणि सोलापुरी गोल्ड हे कसं आहे? 63 रुपीज. बघा 63 रुपये किलोने तुम्हाला ज्वारी मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रातली सोलापूरची. बघा दादा सांगतात आता नवीन जेव्हा येणार ज्वारी तर रेट कमी होणार. अजून आलेली नाही आहे ज्वारी. आणि आता ही आहे बघा सोलापूरची सुपर ज्वारी, आणि ही आहे 40 रुपये किलोची. आणि इकडची सर्वात स्वस्त ज्वारी हीच आहे, 40 रुपये किलोवाली. आणि इकडे आहे कबूतर ज्वारी, कबुतरांसाठी दाणे टाकले जातात ना, ती ही ज्वारी. ही कशी किलो? बघा ही फक्त 25 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि नावच दिलेलं आहे बघा कबूतर ज्वारी, कबुतरांचं खाद्य ज्वारी. इकडे जे तुम्हाला दिले ना दुरी, दुरी ही जात आहे ज्वारीची. अशी ॲपल आहे, रेड ॲपल आहे. आणि या सर्व सोलापूरचे आहेत. एक्स्ट्रा सोलापूर नावं बरीच बसतात त्यांची, हे ब्रँड आहेत सर्व 24 कॅरेट वगैरे. त्यातलं आपण आता हायेस्ट ती 60 रुपये आहे आणि सगळ्यात स्वस्त आहे ती 40 रुपयाची आपण घरी खातो ती. आणि त्याच्यामध्ये सर्व रेट असणार आहे. आता एक्स्ट्रा दुरीचं काय रेट आहे दादा? बघा ही 37 रुपये किलोवाली आहे दुरी. म्हणजे दुरी स्वस्त आहे तर सोलापूरपेक्षा. ही कुठली आहे? बघा ही ज्वारी जी आहे ही आंध्राची आहे. बघा ही दुरी जो आहे ना ही सर्व आंध्र प्रदेशची आहे, म्हणजे साऊथची आहे. आणि इकडे जी सोलापूर लिहिली आहे ती आपल्या सोलापूरची. तर सोलापूरमध्ये 60 रुपये हायेस्ट आहे आणि 40 रुपये सगळ्यात स्वस्त आहे. आणि दुरीमध्ये तुम्हाला 37 रुपये पण आहे. आणि याच्यामध्ये स्वस्त ही आहे ना किती? 35 रुपये. आणि बघा ही 35 रुपये दुरी सुपर, ही 35 रुपये किलोने तुम्हाला ज्वारी मिळणार आहे. होलसेलचा रेट आहे. पूर्ण गोणी घ्यायची 30 किलोची. तर इकडे मका पण आहे, मकाई की रोटी म्हणतो ना, ही मक्याची भाकरी वगैरे, मक्याची भाकरी बनवायला ही ज्वारी ही मका वापरली जाते. आणि 27 रुपये किलोने तुम्हाला मका मिळणार आहे. राजस्थानी आहे आणि लिहिलेलंच आहे मका ही राजस्थानची. आणि ही आहे ही पण तिकडचीच आहे राजस्थानची. ही तुम्हाला 23 रुपये किलोने मिळणार आहे. ही बघा मका अशी आहे. आणि ही बारीक तुकडा कसा आहे दादा मक्याचा? मका तुकडा बघा, मकाचा तुकडा 25 रुपये किलोने तुम्हाला मिळतो. ह्या क्वालिटीचा अख्खी 27 रुपये, तुकडा 25 रुपये. आणि लो क्वालिटीची आहे ती 23 रुपये किलोने तुम्हाला मिळते. आणि यांच्याकडे बाजरी पण आहे. आता ही काठियावाडची बाजरी आहे. काठियावाड बाजार कशी दादा? 35 रुपये किलो आहे ही काठियावाडवाली बाजार. म्हणजे बघा तिकडची गुजरात साईडची. आणि हे सर्व गुजरातचंच आहे ना बाजरी? बघा बाजरी सर्व हे गुजरात साईडचीच आहे. आणि ही लोएस्ट क्वालिटी ही आहे ना, ही कशी? आणि ही बघा हे कबूतर दान आहे ही बाजरी. जसं ज्वारीमध्ये कबूतर ज्वारी आहे तशी बाजरीमध्ये पण कबूतर बाजरी आहे. 26 रुपये किलोने तुम्हाला मिळेल बाजरी. ज्वारी 25 रुपये किलो होती, बाजरी 26 रुपये किलो कबूतरवाली, कबूतरांसाठी स्पेशल. आणि डिस्को बाजरी बघा ही 32 रुपये किलो आहे डिस्को बाजरी. दाणे बारीक आहेत एकदम. बघा इकडे गोगारी बाजरी आहे, जी बाजरीमधली सगळ्यात महागडी बाजरी आहे ह्यांच्या दुकानातली. दुकानाचं नाव बघा सिद्धिविनायक L16, सिद्धिविनायक कॉर्पोरेशन. समोरासमोर दुकान आहे ती. तिकडे गहू मिळत आहेत, कडधान्य मिळत आहे, तिकडे ज्वारी बाजरी मिळते आहे. याचा काय रेट आहे दादा गोगारीचा? गोगारी ती 40 रुपये किलो आहे बाजरी. एकदम गोल्ड, एकदम स्पेशल बाजरी, म्हणजे चांगल्या क्वालिटीची बाजरी. असे रेट आहेत बाजरीचे. इकडे जाऊ पण आहे बघा, हे 30 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि व्यापारी कंटिन्यू चालूच असतात बघा. इकडे हे पण आलेत, माल बघतात, ज्वारी बाजरी बघतात. पण एक आहे आपल्याकडेच विकणारी ज्वारी इथे खूप महाग विकली जाते. आपली महाराष्ट्रातली ज्वारी आहे
ती सगळ्यात महाग आहे, कारण ती तेवढी क्वालिटी पण त्याची बेस्ट असते. बाजरीचा रेट पण तुम्ही पाहिला. आता हे जव आहे ते 30 रुपये किलोने तुम्हाला मिळते. इकडे आपल्याला दिसलं आहे आंबा मोहर तांदूळ. आता तांदूळचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला होता, त्याच्यामध्ये हा तांदूळ मी दाखवला ना, तर आपल्याला एक कमेंट आली होती की दादा आंबा मोहर तांदूळ तुम्ही दाखवला नाही. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आंबे मोहर तांदूळ आहे आणि बारीक असतो हा, आणि ह्याचा रेट आहे 165. नवीनचा ना बघा, नवीन तांदूळचा रेट आहे 165 आणि जुना असेल तर तो तुम्हाला 180 रुपयाने मिळेल. तर दुकान आहे बघा, हे भक्ती इंटरप्राइजेस L14 L सिरीजमध्ये L ब्लॉकमध्ये. इकडे बरेच तांदूळवाले आहेत, त्यातले आपल्याला ह्यांच्याकडे हा आंबा मोहर दिसलेला आहे. सिद्धिविनायक ब्रँड बघा, सिद्धिविनायक क्वालिटी आंबा मोहर तांदूळ आणि रेट 165 बघा. आता हे पण तांदूळ पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते आता आहे इकडे पण ज्वारी आहे, मका आहे, नाचणी आहे. नाचणी कशी आहे दादा? 46 बघा, ही नाचणी आहे 46 रुपये किलोवाली. आणि ही सुपरवाली ती 49 रुपये आणि ही आहे ती 50 रुपये किलोवाली बघा. ही तर हायेस्ट क्वालिटी इकडे म्हणजे हायेस्ट रेट आहे तो 50 रुपये आहे. याच्या आधी आपण 53 रुपयेवाली बघितली त्या दुकानात, तर यांच्याकडे 50 रुपयेवाली हायेस्ट आहे आणि 46वाली लोएस्ट आहे. आणि इकडे मका आहे. ही मका कशी दादा? 23 रुपये किलो. ही मका ही 23 रुपये किलोवाली आहे, खायलाही वापरू शकता. आणि तुकडा कसा आहे? बघा, तुकडा आहे तो 26 रुपये किलो आहे मकाचा. पण ह्याचा तुकडा नसणार तो वेगळ्या मक्याचा तुकडा आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या मकाचा तुकडा आहे, ह्याचा नाही आहे. इकडे आहे पक्ष्यांचं खाणं, जे आपण पण घरी वापरतो. जो आपले लवबर्ड्स होते ह्याच्यावर नावच लिहिलेलं आहे बघा, लवबर्ड्सचं खाणं. आणि हे 43 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. लवबर्ड्स पक्ष्यांचं खाणं बघा, अशा गोष्टी पण मिळतात मार्केटमध्ये आणि त्या होलसेलमध्ये मिळतात. ते किती किलोची गोणी? 30 किलोची ना बघा, 30 किलोचीच गोणी असते याची. पण सगळ्याच धान्याची गोणी ही 30 किलोचीच मिळणार आहे तुम्हाला. ज्वारी घ्या, बाजरी घ्या, नाचणी घ्या किंवा गहू घ्या, काही घ्या. आता MP लोकवन कसा दादा हा? बेस्टवाला 36 बघा, 36 रुपये किलो तुम्हाला MP लोकवन मिळणार आहे. बेस्ट लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आणि एक्स्ट्रावाला हा कसा आहे? हा 37 ओके, 37.5 रुपयाने तुम्हाला मिळेल लोकवन. आपण लोकवनच आहे, हे सगळे लोकवनच आहे ना तुमच्याकडे. आणि हा सिओर आहे. गव्हामध्ये हे दोनच प्रकार असतात, सिओर आणि लोकवन. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात हे दोन प्रकारामध्ये. आणि बघा, यांच्याकडे सुपर MP सिओर जो गहू आहे हा तुम्हाला 30 रुपये 50 पैशाने मिळेल किलोचा रेट. सगळ्यात स्वस्त सिओरमधला गहू यांच्याकडे आहे. आणि बघा, MP लोकवनमध्ये तुम्हाला सगळ्यात स्वस्त गहू मिळणार आहे यांच्याकडे, तो हा 31 रुपयेवाला. बाकी आता बऱ्याच क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये. बघा, हा श्युअर आहे ना बघा, हा MP श्युअर आहे. हा 37 रुपीज किलोने तुम्हाला मिळेल. म्हणजे आजचा यांच्याकडचा हायेस्ट श्युअरचा रेट जो आहे तो 37 रुपीज आहे. बाकी आता नवीन गहू अजून येणार आहे ना, मग तेव्हा रेट कमी होईल की वाढेल? कमीच असणार ना बघा, भाव कमीच असणार आहेत नंतर. होलसेलमध्ये एवढा काय जास्त फरक येणार नाही. आणि लोकलमध्ये जो महाग आपण बघितला तो 37 रुपये 50 पैसे. हा आणि बघा, हा गहू पण दादा सांगतात चांगला आहे. घरी जर तुम्हाला घ्यायचं तर घ्यायला चांगला आहे. 36 रुपये किलोने तुम्हाला मिळेल लोकवनवाला गहू. बघा, हे गहू सर्व MPचेच आहेत. MP शोर घ्या किंवा लोकवन घ्या. आणि सोटेक्स म्हणजे सर्व एकदम साफसफाई करून आलेले गहू आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कचरा सापडणार नाही. घरी घेऊन थोडीची चाहन तर सगळेच मारतात, पण जास्त काही कचरा मिळणार नाही. डायरेक्ट तुम्ही दळायला देऊ शकता. एवढे क्लीन आणि स्वच्छ तांदूळ असतात ते, शॉर्टेज केलेले. आणि ज्वारी कशी आहे दादा ही सोलापूरची? बघा, ही 40 रुपये किलोवाली ज्वारी. आणि बघा, इथे आहे ती 35 रुपयेवाली ज्वारी आहे बघा भाकरीसाठी. आणि सगळ्यात स्वस्त ज्वारी ह्यांच्या दुकानातली ही आहे 35 रुपयेवाली. ही धुरी क्वालिटीची ज्वारी आहे जी नॉर्मली स्वस्त असते आणि आहे सोलापूरचीच. म्हणजे धुरी आपण जे आता पेरतो ना बियाणे, पण तिकडे ही सोलापूरमध्ये पेरलेली सोलापूरचंच पीक आहे हे, पण क्वालिटी धुरी आहे. आणि इकडे सगळ्यात महाग आहे ती 58 रुपयेवाली ही सोलापूरची ज्वारी स्पेशल. आणि बाजरा कसा आहे दादा? बघा, इकडे 28 रुपये किलो तुम्हाला बाजरी मिळेल. आणि ही गुजरातची गुजरात बाजरी आहे बघा. मी तुम्हाला ना धुरी ब्रँड आहे बघा, हा धुरी सुपर धुरी. आणि तोच आहे हा, तो 35 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. तर बाकी 58 ते 35 ह्याच्या रेंजमध्ये तुम्हाला सर्व ही ज्वारी मिळणार आहे. आणि इकडे बघा, ही जालनाची आपली बाजरी आहे, आपल्या महाराष्ट्रातलीच बाजरी आहे. बाकी बऱ्याचशा गुजरातच्या आहेत,
पण ही आहे ती महाराष्ट्रातली सगळ्यात महाग आहे, 43 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, महाराष्ट्रातली ज्वारी घ्या, बाजरी घ्या, सगळ्यात महाग तुम्हाला हीच मिळणार आहे, कारण क्वालिटी पण त्यांचीच चांगली मिळते, आपल्याला बेस्ट क्वालिटी मिळते. आणि 43 रुपये किलोने तुम्हाला ही बाजरी मिळणार आहे. दुकान आहे ते माधव ट्रेडर्स आणि L21. इकडे तुम्हाला असं आहे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका सर्व काही मिळेल. आणि गावामध्ये आपल्याला एक नवीन क्वालिटी दिसलेली आहे, तुकडी, सुपर तुकडी. हा कसा किलो आहे बघा, 31 रुपये किलो आहे. आणि हा कुठला गहू आहे? गहू MPचाच आहे, पण ब्रँड वेगळा आहे. तुकडी जसं आपण लोकवान आणि सिवर बघितलं आहे सगळीकडे, पण हा एक वेगळा आहे, तुकडी. तुकडा नाही आहे, गहू अक्काच आहे, लक्षात घ्या. 31 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे लोकवन आहे, हा 33 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्याकडे हा सगळ्यात स्वस्त गहू हा आहे, 33 रुपये किलोवाला. तर गहू बघा, तर बघून तुम्हाला काय कळणार, तुम्हाला इथे यायला लागेल स्वतःला घ्यायचं असेल तर. आणि सगळ्यात महागवाला आहे तो हा 40 रुपयेवाला एक्स्ट्रा सदाबहार लोकवन गोल्ड. बघा, हा गहू आहे तो 40 रुपये किलोवाला आहे. आणि शुअरमध्ये सर हा 38 रुपये, 38 रुपये, 37 रुपये, 36 रुपये. हा आहे तो 32.5 रुपयेवाला सगळ्यात स्वस्तवाला गहू. बघा, 32.5 घेणारे हा पण घेतील, पण जर तुम्हाला घरी घ्यायचं असेल तर बघा, हे 36, 37, 38वाले घ्या. हे MP शुअरवाले गहू आहे. आणि ह्याच्यात लोकलमध्ये घ्यायचं असेल तर हे चांगले 40 रुपये. हे बघा 38 आहे, 35 आहे. बघा, हे चांगले गहू आहेत, बेस्टवाले MP लोकवन, घरी तुम्हाला घ्यायचे असतील तर. बाकी इकडे सोलापूरची ज्वारी आहे आणि धुरी ज्वारी पण आहे, दोन्ही प्रकारचे आहे. दूध मोगरी ज्वारी गोल्ड सोलापूरची कशी किलो आहे? बघा, ही 60 रुपये किलो आहे. म्हणजे आपल्याला 60 रुपये किलो सुरुवातीच्या दुकानात पण भेटली होती सिद्धिविनायकमध्ये. इकडे पण 60 रुपये किलोवाली ज्वारी आहे. आणि ही मिनी सोलापूर आणि 36 रुपयेवाली आहे. आता आपल्याला घरी खायला ही चांगली आहे. बघा, ही मिनी सोलापूर, आपल्या सोलापूरची ज्वारी. आणि बघा, इकडे सुपर तुरी, ही आंध्रावाली ज्वारी आहे, पण पिकते आपल्या महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्येच. ही 32 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. यांच्याकडे बाजरी पण आहे आणि नाचणी पण आहे. बघा, इकडे नाचणी आहे ती 47 रुपये किलो आहे. ही तुम्हाला एक 49 रुपये किलो. आणि ही आहे ती 50 रुपये किलो. नाचणीमध्ये जास्त व्हरायटीज नाही, 3च व्हरायटी आहेत तुम्हाला. बाकी ज्वारीमध्ये पण 4च दिसतात त्यांच्याकडे. गव्हामध्ये पण लिमिटेडच आहे. लगेच का नवीन ज्वारीचा बघा, सांगतात नवीन ज्वारीचा भाव वाढून येईल. यांचा आहे चामुंडा ट्रेडिंग ना, चामुंडा ट्रेडिंग L9. आणि बाजरीचा काय रेट आहे दादा? ही गुजरातची आहे ना? बघा, 30 रुपये किलोने तुम्हाला एक ग्रीन बाजरी मिळणार आहे. ही 33 रुपयाने तुम्हाला सुपर गोल्ड मिळणार आहे. आणि 36 रुपयाने ही तुम्हाला सुपर गोल्ड बाजरी मिळणार आहे. बघा, आपण आता हळूहळू वाचायला शिकलो आहे बाजरी. बघा, अशी बाजरी पण आहे. तांदूळ पण आहे यांच्याकडे, पण आपण तांदूळाचं ऑलरेडी एक्सप्लोर केलेलं आहे. यांच्याकडे तांदूळ पण मिळणार आहे. तांदूळ तुम्हाला भरपूर ठिकाणी मिळतील. ह्याची दुकानं थोडी लिमिटेड असतात, लक्षात घ्या इथं मार्केटमध्ये आल्यानंतर. तर असं होतं हे ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मकाचं मार्केट होलसेलवालं. म्हणजे आपण जी दुकाने एक्सप्लोर केली ती L सिरीज आहे, L ब्लॉक आहे आपल्या APMC वाशीच्या दाना मार्केटमधलं. आणि तिथे तुम्हाला गावाचे काय रेट होतं हे तुम्हाला दाखवले. आता A to Z असे ब्लॉक आहेत आपल्या इकडे दाना बाजार आल्यानंतर. त्याच्यामधलं हे L ब्लॉक. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेलात तरी असे शॉप्स मिळतील, पण आज आपण L ब्लॉक एक्सप्लोर केलेलं आहे. आणि आजच्या तारखेचे रेट तुम्ही जाणून घेतलेले आहेत काय येते. नवीन ज्वारी अजून आलेली नाही आहे, बाजरी मात्र आलेली आहे, कारण ज्वारी आता काढली गेली आहे, थोड्या दिवसात येईल. आणि गव्हाचे रेट पण तुम्ही बघितले, एकदम रिजनेबल रेट आहे. 37, 38, 35 रुपये होलसेलमध्ये, पण पूर्ण 30 किलोची गोणी घ्यायची, हे मात्र लक्षात ठेवा. रिटेलमध्ये इथे काही मिळणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला APMC वाशी दाना बाजारमधल्या या गहू, बाजरी, मका अशा धान्यांच्या बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.